सर्वप्रथम सर्वांना दुर्वासू कांबळेचा सविनयी जय भीम. संपूर्ण जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध जग बदल घालू दे घाव सांगून गेले बज भीमराव असे म्हणत या चिरडलेल्या दडपलेल्या नाकारलेल्या समाजाची दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवीन दिशा देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे सांगून बहुजनांच्या अंधारलेल्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिराव फुले, वर्ण व्यवस्थेचा चेंडामेंढा करणारे आरक्षणाचे जनक लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज, प्रेतलयकरांचे उचलून खांद्यावर कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचे पोषण करणाऱ्या दुधावरची ती साय, दुधावरची ती साय, कारुण्याचा झरा दिलदलितांची आई, कारुण्याचा झरा दिलदलितांची आई, माता रमाई, देशातील पहिल्या शिक्षिका, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. दलित समाजाची अवस्था एखाद्या किड्या मुंग्यांपेक्षाही वाईट असताना समाजातील अंधार दूर करण्यासाठी एक प्रखर सूर्य जन्माला आला, ते म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म दलित समाजाच्या मुक्तीची आणि स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या समाजकंटकांच्या अंताची सुरुवात होती. म्हणूनच मी म्हणेन जखडबंद साखळदंड तटात तटात तुटले तू ठोकताची दंड, झाले सारे गुलाम मोकळे, झाले सारे गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांना शिक्षणाप्रती प्रचंड ओढ तसेच तळमळ होती, त्यामुळेच अत्यंत वाईट परिस्थितीतही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची पोटासाठी लागणाऱ्या भाकरीशी समान तुलना करणारे जगातील एकमेव विचारवंत म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. म्हणूनच ते म्हणतात, जर तुमच्याकडे दोन नाणे असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल. परदेशात शिक्षण घेताना पैशाअभावी बाबासाहेबांनी कित्येक दिवस फक्त पावाच्या तुकड्यावरती समाधान मांडले. घरची वाईट परिस्थिती, पावलोपावली होणारा जातीवाद्यांकडून अपमान यांना त्यांनी कधीच शिक्षणातील अडथळा बनू दिला नाही. शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देताना बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाला दुसरा कोणताच पर्याय असू शकत नाही असे मत मांडून स्वतःच्या कृतीतून सत्यात उतरवणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन करते व त्यांच्या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. शेवटी मी एवढंच म्हणेन, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे. जाती पातीत विखुरलेले हमाई भुला, पुन्हा एकदा भीमाईचा भीमराव पाहिजे, भीमराव पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय भीम. दुर्वासाठी जवळ झालं थांब जरा. प्रशांत कांबळे यांच्याकडून दुर्वासाठी 100 रुपये.